पावसाळा सुरू होऊन अद्याप जेमतेम महिना देखील उलटलेला नाही तोपर्यंत कोल्हापूर जिल्ह्यात रस्त्यांवर खड्ड्यांचं साम्राज्य पाहायला मिळत आहे। कोल्हापूर विमानतळामुळे कोल्हापूर ते सांगली हा व्हीआयपी रोड मानला जातो, मात्र त्या रस्त्याची सुद्धा दुरावस्था दिसतेय। महामार्ग हा जणू खड्ड्यांचा आगार बनलाय। पाहूया त्या संदर्भातला हा एक विशेष रिपोर्ट। कोल्हापुरात जिल्ह्यातल्या रस्त्यांची चाळण, पॅचवर्कची ढिगळं पाण्यात, लाखो रुपयांचा चुराडा, खड्डेमुळे रस्त्यामुळे नागरिकांचे हाल, अपघातात वाढ। पुणे बंगळुरू राष्ट्रीय महामार्ग आणि नागपूर ते रत्नागिरी या राष्ट्रीय महामार्गावरून लाखो वाहन चालक रोज प्रवास करतात। त्यातच कोल्हापूरच्या विमानतळावर नाईट लँडिंगच्या सुविधेमुळे विमानांची आणि प्रवाशांची संख्या ही वाढलेली आहे। करवीर निवासिनी अंबाबाई देवीच्या दर्शनाकरता मोठ्या प्रमाणावर पर्यटक येतात। केंद्रीय राज्य पातळीवरील मंत्र्यांचे दौरे देखील वाढले आहेत। अशा परिस्थितीत रस्त्यांची चाळण झाल्यामुळे वाहन चालकांना याचा फटका बसतोय। या दोनही मार्गांवर भले मोठे खड्डे आहेत। वाहन चालकांना विशेषतः रात्रीच्या प्रवासात प्रचंड त्रास आहे। त्यामुळे वाहन चालक आणि नागरिकही वैतागले आहेत। एकीकडे वाहनाचं नुकसान आहे तर दुसरीकडे खड्ड्यांमुळे अपघातांचं प्रमाण वाढतंय। कोल्हापूरच्या सांगली फाटा या ठिकाणी एका बाजूला महामार्गाचं काम अर्धवट रखडलंय, दुसऱ्या बाजूला रस्त्याची अक्षरशः चाळण आहे। जोवर महामार्गाचं काम पूर्ण होत नाही तोवर टोल घेऊ नका अशी मागणी वाहन चालकांची आहे। अक्षरशः लोक मेटाकुटीला आलेले आहेत। 1 तासाचा प्रवास 2-2.5 तासावर गेलाय। त्यामुळं अनेक विद्यार्थ्यांचं शैक्षणिक नुकसान होत आहे। तसेच लोकांना आरोग्याच्या समस्या नवनवीन निर्माण होत आहेत। त्यामुळे सरकारनं यात लक्ष घालून काहीतरी लवकरात लवकर चांगला मार्ग काढावा आणि एक खड्डे दुरुस्त करावे अशा प्रकारची इच्छा नागरिकातून व्यक्त होत आहे। सध्या एक 2 पाऊस झाल्यानंतरच पूर्णपणे रस्त्याची चाळण झाली आहे। सध्या रस्ता बघितला तर खड्ड्यात रस्ता आहे का रस्ता खड्ड्यात आहे अशी परिस्थिती सध्या या भागात आहे। वारंवार या खड्डे पडत असल्यामुळे नागरिकांना किंवा वाहनधारकांना याचा मानसिक त्रास सहन करावा लागत आहे। तसंच अपघाताचे प्रमाण वाढले आहे। या प्रशासनाचं पूर्णपणे दुर्लक्ष आहे। या रस्त्यावरती प्रवास करताना आपण घराच्यांना कधीही जिवंत परत जाऊ अशी परिस्थिती या रस्त्याची नाही आहे। इतकी वाईट परिस्थिती आहे। या रस्त्याकडे या महामार्गाच्या प्रकल्प अधिकाऱ्यांचं पूर्णतः दुर्लक्ष आहे। या रस्त्यावरती व्हीआयपी मुवमेंट असेल तर आणि तरच रस्ते भरले जातात, अन्यथा सामान्य जनतेची कुठलीही काळजी या राज्य शासनाला नाही किंवा या प्रशासकीय अधिकाऱ्याला नाही। 100% महाराष्ट्र खड्ड्यात गेला असल्याची प्रतिक्रिया राजू शेट्टी यांनी दिली आहे। रस्ते कामात 56% कमिशन वाटण्यात जातं असा दावा ठेकेदारांनी केलाय असं राजू शेट्टी म्हणतात। राज्यातील रस्ते आणि पुलांकरता 9 लाख कोटी खर्च केल्याचं फडणवीसांचं म्हणणं आहे। मात्र 56% पैसे कुणाच्या खिशात गेले असं म्हणत फडणवीस यांच्यावर राजू शेट्टी निशाणा साधतात। महाराष्ट्र हा खड्ड्यात गेलेला आहे आणि याचं कारण टक्केवारी हे मी सांगत नाही। या कोल्हापूरमध्येच एकदा ठेकेदारांचं एक अधिवेशन झालं। त्या अधिवेशनामध्ये ठेकेदारांनी म्हटलं की आम्ही 56% आमचे पैसे वाटण्यात जातात, राहिले 44% त्यात आम्ही नफा किती घ्यायचा आणि त्या कामावर किती पैसे घालायचे हा प्रश्न माझा नव्हे तर ठेकेदारांचा आहे। म्हणजे ही जी काही कमिशनची टक्केवारीची संस्कृती फोफावलेली आहे त्यामुळं महाराष्ट्र हा खड्ड्यात गेलेला आहे। एकूणच पाहिलं तर केंद्रीय रस्ते वाहतूक आणि दळणवळण मंत्री नितीन गडकरी यांनी महामार्ग उत्कृष्ट दर्जाचे व्हावेत, त्यात कोणताही भ्रष्टाचार होऊ नये याकरता अनेक कंत्राटदारांना ब्लॅकलिस्ट देखील केलंय। पण तरीही काही कंत्राटदार रस्ते कामात करत असलेल्या दुर्लक्षामुळे दर्जेदार कामं होत नाहीयेत। रस्त्यांवरील खड्डे वाढतायत। राज्य आणि केंद्र सरकारमधील मंत्री हे खड्डे कधी बुजवणार हे पाहणं औत्सुक्याचं आहे। सतेज जौनकर, लोकशाही मराठी, कोल्हापूर।
लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.